भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। ते जातात, सेल्फी घेतले जातात. तर खूप आनंदाचा क्षण आहे. या निमित्ताने मी विनंती करेन श्री महेश आपसे यांना की कृपया डॉक्टर शर्वरी इनामदार यांचं स्वागत करावं. एक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देतो. हे आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शर्वरी इनामदार यांचा एक बायोडेटा वाचून दाखवतो. कृपया सगळ्यांनी शांततेने ऐकावा. डॉक्टर शर्वरी इनामदार या MD आयुर्वेद असून त्या आहार तज्ज्ञ आहेत. त्या उत्तम मार्गदर्शक असून आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टरही आहेत. जेव्हा रिटायरमेंटचे विचार मनात घोळू लागतात अशा 40च्या वयात तसा अर्थार्थी संबंध नसलेल्या शक्तीच्या क्षेत्रात आपल्यापेक्षा वयाने निम्म्या असलेल्या खेळाडूंशी स्पर्धा करत त्यांनी अनेक सुवर्ण पदके जिंकली आहेत. आतापर्यंत सलग 4 वेळा त्यांनी स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब पटकावला आहे. नुकत्याच इस्तानबुल टर्की येथे झालेल्या आशियाई क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी भारतासाठी 5 सुवर्ण पदकांची कमाई केलेली आहे. रिअली कमेंडेबल. ही कामगिरी त्यांनी महिलांच्या खुल्या 57 किलो वजनी गटात पार पाडली. स्क्वॉट, बेंच प्रेस, डेडलिफ्ट असे मिळून एकूण 350 किलो वजन उचलून त्यांनी ही विजयश्री खेचून आणली. नुकत्याच 9 ते 13 एप्रिल 2022 दरम्यान केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी 364 किलो वजन उचलून सुवर्ण पदकासह नवीन नॅशनल रेकॉर्ड संपादन केलेले आहे. 18 आणि 15 वर्षाच्या ऋतुपर्ण आणि मेघवर्णची आई आणि डॉक्टर वैभव इनामदार यांच्या पत्नी असलेल्या डॉक्टर शर्वरी या अनेक तरुणींचे प्रेरणास्थान आहेत. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती यांचे त्या बोलते चालते उदाहरण आहे. आपण जे खातो त्या योग्य ते बदल केले की औषधांशिवायही अनेक रोग दूर करता येतात व संपन्न दीर्घायुष्य जगता येते. या संदर्भातील त्यांचे अनेक YouTube व्हिडिओज, व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादी ठिकाणी व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत. TV9, BBC मराठी, झी TV, ब्रूट इंडिया, ह्युमन्स ऑफ हिंदुस्तान, बेटर इंडिया अशा अनेक चॅनल्सवर त्या झळकल्या आहेत. त्यांची आकाशवाणी केंद्राने घेतलेली 3चा पैस ही मुलाखत तसेच रेडिओ सिटी, मिर्ची रेडिओ FM आदींवरच्या मुलाखतीही स्फूर्तिदायक आहेत. सकाळ, लोकमत, लोकसत्ता, मटा, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया आदी वृत्तपत्रांनाही त्यांनी विस्तृत दखल घेतलेली आहे. मेनका, स्पोर्ट्स चॅम्प इत्यादी मासिकामध्ये त्यांच्यावरही विशेष लेख प्रसिद्ध झालेले आहेत. सो आपण खरंच भाग्यवान आहोत का आपल्याला असे हरहुन्नरी ॲथलेट, पॉवर लिफ्टर लाभलेले आहेत ॲज अ चीफ गेस्ट. सो थँक्यू सो मच मॅम फॉर कमिंग. या निमित्ताने मी नमूद करायला मागतो की आमच्या सोसायटीमध्ये शेवटच्या 2 महिन्यात
being you yourself a sports woman, एक स्पोर्ट्स कार्निवल अरेंज केलं होतं. 2 महिन्यात आम्ही विविध क्रिकेट सोडून विविध 8 स्पोर्ट खेळले. त्यात एकूण 167 सहभागी पार्टिसिपेट झालेले आहेत. 167 आणि विविध 308 गेम्समध्ये त्यांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे. आणि हे क्रिकेट सोडून, सो दिस इज रिअली कमेंडेबल. आणि टोटल 1000च्या वरती विविध गेम्स खेळले गेले शेवटच्या 2 महिन्यात. आणि याचा उत्स्फूर्त सहभाग सगळ्यांनी दाखवला. आणि इतके कॉम्पिटिटिव्ह गेम्स झालेले आहेत का काही गेम्स 5 फायनल सुद्धा 5 सेट्समध्ये गेलेले आहेत. इतके कॉम्पिटिटिव्ह लेवलवर हे गेम्स खेळले गेलेले आहेत. तर मी या निमित्ताने तुमची परवानगी घेऊन ह्यासाठी ज्यांनी स्पोर्ट्स कार्निवलसाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे, ज्यांनी व्हॉलंटिअर केले, त्या सगळ्यांना मी पुढे इन्व्हाइट करायला मागतो आणि त्यांचं एक जस्ट ॲप्रिसिएशन करायला मागतो. सो आय रिक्वेस्ट ऑल द कॅप्टन्स ऑफ ऑल द स्पोर्ट्स टू प्लीज कम अहेड. ऑल द कॅप्टन्स ऑफ ऑल द स्पोर्ट्स. ती करेल अमित ठक्कर यांना कृपया त्यांनी पुढे यावे आणि एक सन्मान स्वीकारावा. आणि सगळ्या कॅप्टन त्यांनी पण पुढे यावे. आजाओ सब आजाओ. एक काम करते हैं, कुछ लोग आगे बैठ जाते हैं, सब पीछे खड़े रहेंगे. इधर से आगे आ जाओ, नीचे आ जाओ. आता मी विनंती करेल आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शर्वरी इनामदार की यांनी कृपया आपल्याला मार्गदर्शन करावे. नमस्कार. माझा आवाज येतोय मागे? नाही येत. आवाज येतोय का मागे आता? चला फायनली. तर मार्गदर्शन हा शब्द खूप मोठा आहे. हा जो 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय त्याचा आनंद लुटण्यासाठी खरं तर मी आली आहे तुमच्या बरोबर. समोरच राहते मी, समोर म्हणजे अगदी समोर तुमच्या. म्हणजे तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जे गीतं वाजवता, होळी रंगपंचमीच्या दिवशी जी मजा करता ती सगळी माझ्या खिडकीतून दिसते. आणि हे अगदी हेवा वाटावा असे शेजारी आहात तुम्ही माझे सगळे. त्याच्यामुळे जेव्हा मंदार सर मला म्हणाले की हेमांगीचा फोन आला होता आधी की तुम्ही याल का इथे फ्लॅग होस्टिंगसाठी, त्यावेळेला मी अशी छोटीशी उडी मारली. म्हटलं का नाही, येते की सगळे मिळून साजरा करूयात. तर खूप उशिरा कॉम्पिटिटिव्ह खेळ खेळायला मी सुरुवात केली. तोपर्यंत मला माहिती नव्हतं की आपणही काही जाऊन करू शकतो किंवा खेळू शकतो, कॉम्पिटिटिव्ह होऊ शकतो. लहान वयामध्ये तुम्ही सगळ्यांनी हे अनुभवलं आहे. कोणीतरी भरतनाट्यमला, कराटेला, कथकला, लॉन टेनिससाठी मुलांना घेऊन जातो. तसं मुलांचा अभ्यास, आपलं जे काही थोडंफार करिअर आहे ते आणि घरातलं काम असं सगळं करून जे काही करता येतं आहे ते करणं असं आपला गृहिणींचा कल असतो. तर जेव्हा मला यांनी सांगितलं की आम्ही असं स्पोर्ट्सचे कॉम्पिटिशन्स आणि कार्निवल घेतला, त्याच्यामध्ये 8 वर्षापासून 63 वर्षापर्यंत सगळे लोक सहभागी झाले होते. त्यावेळेला मला खूप आनंद झाला. कारण ज्या वेळेला तुम्ही एक ग्रुप म्हणून कॉम्पिटिटिव्ह खेळाची ॲक्टिव्हिटी करता त्याच्यातून तुम्ही एका प्रवासाचे सहप्रवासी होत असता आणि त्याच्यामधून हेल्दी राहण्यासाठीचं जे इन्स्टिंक्ट आहे ते तुमचं डेव्हलप होत असतं. म्हणजे कसं की मजा करायची म्हणजे कुठंतरी जाऊन पालथं पडायचं आणि नको ते खायचं प्यायचं हीच डेफिनेशन नसते. तर चांगलं शिस्तीत जगून सुद्धा मजा करता येऊ शकते. याचं उदाहरण सगळ्या वयातल्या लोकांनी मिळून जे अनुभवलं ते ऐकल्यावर मला खूप छान वाटलं. आणि मुख्य म्हणजे माझे दोन्ही आजोबा, आईचे वडील आणि वडिलांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह पॉवर लिफ्टिंग खेळल्याच्या नंतर इंटरनॅशनल खेळल्यावर तो जो भारताचा झेंडा आपण असा करतो त्यावेळेला जो अनुभव मिळतो तो या वयामध्ये ह्या जन्मात मला मिळेल हे जे माहिती नव्हतं. तशी काही दारं तुमच्या
सुद्धा जेव्हा खेळायला लागलात तेव्हा उघडी झाली असतील. आणि ती जी एक भावना आहे, आपण भारताचे नागरिक आहोत, हा झेंडा आपल्या सगळ्यांना प्रिय आहे आणि जे मला वाटतं तेच तुमच्या मनात आज तिथे बसून असतं. आणि हे जे सेरोटोनिन असतं, ही जी रश असते, हा जो अनुभव असतो हा शब्दात व्यक्त करता येत नाही, शब्द कमी पडतात. तर तो जो अनुभव आहे आज तुम्ही मला दिलात आणि तुम्ही मला आय एम ऑनर्ड, आय एम हंबल्ड इथे मला बोलवलं, याबद्दल मी तुमची सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि खरंच माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयी सुधारवता, थोडाफार व्यायाम करायला लागता आणि कम्युनिटीने मिळून राहता, त्यावेळेला खरेच तुम्ही खूप संपन्न दीर्घायुष्य जगू शकता आणि मग स्वतःच्या आणि सोसायटीच्या जे उपयोगाला आहे ते तुम्ही येऊ शकता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माझी जी काही मदत लागेल ती तर मी करायला तयार आहेच, पण अशीच स्वातंत्र्याची जी उत्तरोत्तर प्रगती आहे, स्वातंत्र्याची जी खरी व्याख्या आहे ती आपण उपभोगूयात. आपल्यासाठी जे लोक ॲक्च्युली बॉर्डरवर काम करतात त्यांचा आपण उपकृत भावना आपल्या मनामध्ये राहू देऊयात. आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या सगळ्यांचे उपकार हे कधीही न फेडता येण्यासारखे आहेत. त्याच्याबद्दल आपण त्यांच्या ऋणातच राहूयात आणि आजचा स्वातंत्र्य दिन आणि येणारे पुढचे अनंत स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरे करूयात. थँक्यू सो मच. खरंच हे खूपच उत्स्फूर्तदायक स्पीच होती आणि तुम्ही स्वतः खूपच मोटिवेशन आहात. सगळ्या एज ग्रुपमध्ये, छोट्यांपासून मोठ्यांमध्ये पण, ज्यांना 40 नंतर पण काही करायचं असं तर हे होऊ शकतं, हे शक्य आहे, हे तुम्ही दाखवून दिलं आहे. काही तुम्ही येणारे सगळ्यांना कळल्यावर 3-4 प्रश्न अगोदरच मला आलेले आहेत, तर त्यांना प्लीज तुम्ही विचारा आणि त्यांच्याकडून काही गायडन्स मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. पहिला प्रश्न असा होता का तुम्ही डिसिप्लिन आणि डाएट हे कसं फॉलो करता? हा माझ्या खूप आवडीचा प्रश्न आहे. ॲक्च्युली आता मी इथे उभी आहे आणि आपण सगळे बसलोय, तर मी काय खाते किंवा मी काय डिसिप्लिन फॉलो करते याचा जर ह्यांना किंवा ह्यांना डायरेक्ट शरीराला त्यांचा उपयोग होत असता तर हे घ्या माझं थोडं तुम्हाला असं झालं असतं. त्यामुळे माझा जो प्रवास असतो इंडिव्हिज्युअली, जीव जेव्हा येतो त्याबरोबर त्याचं जे शरीर येतं ते त्याचं जगण्याचं साधन असतं आणि ते साधन फॉर्च्युनेटली म्हणा तुम्ही प्रत्येकाचं सेपरेट आहे. म्हणजे जे माझं आहे ते तुमचं नाही आहे, तुमच्या सख्ख्या अपत्याचं किंवा भावंडाचं किंवा आईवडिलांचं पण नाही आहे, ते तुमचं युनिक आहे. त्याच्यामुळे कोणाला किती डिसिप्लिन फॉलो करावी लागणार आहे किंवा किती खाण्याची पथ्य पाळावी लागणार आहे हे इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक गोष्ट असते. सगळ्या लोकांना लागू होतील अशा काही चांगल्या गोष्टी असतात, त्याचे अनेक व्हिडिओ मी टाकलेत. पण ज्या वेळेला तुम्ही एखादं ध्येय जे आहे ते समोर ठेवता, कोणाचंही काहीही असू शकतं, मजेत जगणं हे पण कोणाचं ध्येय असू शकतं, पण नेहमी आवडणारं मला हे वाक्य आहे की भोग भोगण्यासाठी सुद्धा योग साधावा लागतो. म्हणजे काय, उपभोग घ्यायचा असेल, सकाळी भरपेट जेवण केलं मी माझ्या घरी आणि मग ठरवलं की आता कुठेतरी मला मित्राबरोबर पार्टीला मेजवानीला जायचंय, तर ते मी उपभोगू शकेन का? हो नाही. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्हाला आयुष्य मजेत जगायचं असतं तेव्हाही त्याला काही शिस्तीचे नियम जे आहेत ते लागू पडावे लागतात. आणि मग आपण जसं शाळेत पाहतो की कोणाला महिनाभर अभ्यास करूनही खूप आउट ऑफ मार्क्स पडतात आणि कोणी वर्षभर असतं तरी कमी पडतात, तसंच प्रत्येकाचा सायकोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल इंटेलिजन्स सुद्धा असतो. त्याच्यामुळे दुसरा फिट राहण्यासाठी किंवा मजेत जगण्यासाठी जे करतोय ते तुम्ही कॉपी केल्यानंतर तुम्हाला लागू होईलच असं नाही. त्याच्यामुळे स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःच्या क्षमता ज्या आहेत त्या ओळखा, एक्सप्लोर करा. आणि माझं जर म्हणाल तुम्ही तर अभी तो पार्टी सुरू हुई आहे, अजून बरंच काय काय करायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला किती कष्ट आणि डिसिप्लिन ठेवावी लागणार आहे ह्याला खूप खूप स्कोप आहे. तर तुमचं जे स्वतःचं आहे ते ओळखा आणि सगळेजण खरंच मग मजेत 100 वर्ष जगा एकमेकांच्या बरोबर आनंदाने. अजून एक प्रश्न होता स्पेशली महिलांकडून, तुम्ही फॅमिली पण सांभाळता, डेफिनेटली डॉक्टर वैभव यांचा सपोर्ट असणारच आहे, तर वैभव यांचा सपोर्ट असणारच आहे, तर त्या दृष्टीने काय तुम्ही मार्गदर्शन करू इच्छिता?
आता इथे मी महिलांच्या बाजूनी बोलतेय किंवा तुम्हाला घरी गेल्यानंतर त्रास होणार आहे असं काही माझी म्हणण्याची इच्छा नाही आहे. पण घर हे दोघांचं असतं आणि दोघांनी मिळून ते सावरायचं असतं. शहरात राहणारे सगळेजण आपण ह्याचा अनुभव घेतो. मग घर सांभाळण्याची जबाबदारी एकटी स्त्रीचीच असते का, तर नाही. पण बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या वेळेला आपण होममेकर असतो त्यावेळेला किंवा आपण काम करत असतो त्यावेळेला घरातून बाहेर आल्यावर काही जबाबदाऱ्यांची बेसिक वाटणी ही आपण नकळत केलेली असते. माझी जी 2 मुलं आहेत त्यांना माझ्या लहानपणी मला जसं ऐकायला मिळायचं, तू फोडणी दे, तू भांडे विसळ, ही जी कामांची विभागणी आहे ही होती हेच त्यांना माहिती नाही आहे. कारण मला माहिती आहे का आपले संसार पार पडले पण आपली मुलं आपल्या नवऱ्यांसारखी जर वागली तर पुढे त्यांचं काय होणार. मग मुलांना काम आलं पाहिजे हेच नुसतं सांगून महत्त्वाचं नाही आहे. ज्या वेळेला लॉकडाऊन लागलं त्यावेळेला मुलींची काय अवस्था होती माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी येणाऱ्या, तर लाड दोघांचेही करायचे. मग कांदा ह्यालाही चिरता येत नाही आणि तिलाही चिरता येत नाही. मग आता बाई तर घरात येत नाहीये कामाला, करायचं काय. तर छोटी छोटी जी कामं असतात त्याची विभागणी जी आहे ती जेंडर स्पेसिफिक असू नये. आणि ही जी गोष्ट आहे ह्याच्यासाठी ही इतकी नकळत आली की डॉक्टर इनामदारांना मला त्याच्याविषयी तयार करावं लागलं नाही. माझे स्वतःचे जे क्लासमेट्स आहेत ते म्हणतात प्लीज तुझ्या नवऱ्याचे व्हिडिओ टाकत जाऊ नकोस तू. आमच्या बायकांच्या एक्सपेक्टेशन्स जे आहेत ते फार वाढलेले असतात. मी म्हटलं अरे संट्यांनो, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत तर थोडंसं काहीतरी करा की. काही नाही, सगळ्यात पूर्णावरणाचा स्वयंपाकच आला पाहिजे असं मी म्हणत नाही आहे. पण जी काही थोडीफार मदत आहे, आर्थिक हातभार असेल किंवा घरातली कामं असतील, ही दोघांनीही केली तर ना प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे तो इंडिपेंडंट फील करतो. म्हणजे काय, आर्थिक साक्षरता स्त्रियांमध्ये नसणं आणि घरकामं पुरुषांना न जमणं, हे दोन्हीही इंडिपेंडंट नसल्याचं लक्षण आहे. म्हणजे आज 4 दिवस बायको घरी नाही तर उपाशी मरायची वेळ आली असंही होऊ नये. आणि अचानक नवऱ्याचा जॉब गेला, आता मी काहीच करू शकत नाही म्हणून बायको हताश झाली आहे असंही होऊ नये. त्याच्यामुळे हे दोघांनी मिळून सांभाळायचं आणि दोघांचं मिळून आहे असं ठरल्यानंतर खूपच सहज आणि आपसुकपणे या गोष्टी येतात. आणि त्याच्यासाठी खरंच खुला संवाद व्हायला पाहिजे, जेणेकरून खरंच वैवाहिक आयुष्य सुद्धा सुधारतं आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे तो एम्पॉवर्ड आणि इंडिपेंडंट फील करतो. मग जे देशाचं स्वातंत्र्य आहे ते घरापर्यंत आलं तर बिघडलं कुठे. तर स्वच्छंदवादी उच्छाद म्हणजे स्वातंत्र्य नाही, तर जबाबदारी जी आहे ती दोघांची आहे आणि दोघांनी मिळून करायचं असं जर ठरवलं, कदाचित एकत्र कुटुंब सुद्धा असेल त्यावेळेला दोघांची जागा 4, 6 जण, 8 जण ह्यांची पण होऊ शकते. आणि ठरवलंच तर ती खूप सोपी गोष्ट असते, त्याच्यामुळे ते करता येणं शक्य आहे. थँक्यू सो मच मॅम. आता हा प्रश्न विचारल्यावर डेफिनेटली काही जागेहून प्रशंसा मिळणार आणि काही जागेहून डेफिनेटली मला पर्सनल कॉल येणार आहे. आता मी थँक्यू मॅम. आता मी आपले चेअरमन श्री मंदार बोर्ड यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलावे. 75व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन याच्या मी पहिल्यांदा सर्वांना शुभेच्छा देतो. मी काय फार जास्त बोलणार नाही आहे पण नवीन कमिटी आलेत, ऑलमोस्ट 6 महिने झालेले आहेत आणि आमचा प्रयत्न हाच आहे की सगळ्यांना एकत्र आणणे. त्या दृष्टीने वाखणण्याजोगं काम सुमित शहांनी केलेलं आहे. प्रत्येक एज ग्रुपला त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि तो पुढेही चालूच राहील. आणि तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा फार महत्त्वाचा ठरला आहे. त्याला तुम्हाला ते आवडतंय, तुम्ही त्याला ॲप्रिशिएट करताय आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सोसायटीची काही महत्त्वाची कामं आहेत, मग ते छोटासा पंप बिघडलेला का असेना किंवा कन्व्हेन्स डीड का असेना, या सर्वांवरती अगदी हिरिरीनं काम चालू झालंय. काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, आपल्याकडे काही मॅगझिन किंवा अपडेट्स असं अजून आपण काही चालू केलं नाही. काही जणांनी सजेशन पण दिलं की तुमचं मासिक वृत्तपत्र तुम्ही पुढच्या महिन्यात काय करणार आहात, या महिन्यात काय कंप्लीट झालं वगैरे वगैरे करा. तर त्याच्यासाठी आम्हाला हेल्पिंग हँड्सची जरूरत आहे. आम्ही सोसायटीमध्येच एवढे आपल्याकडे हर हुन्नरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे ज्ञानी लोक आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत आणि त्यांची मदत घेत आहोत. तर तुमच्यापर्यंतही आम्ही पोहोचूच आणि त्यावेळेस तुमची मदत आम्हाला मिळेल असं समजून मी माझे 2 शब्द थांबवतो.
थँक्यू. एक छोटीशी अनाऊन्समेंट आहे. आता याच्यानंतर 11 वाजता एक ट्रेजर हंटचा इव्हेंट होणार आहे, जो शेवटचा भाग असेल स्पोर्ट्स कार्निवल 2022. तर सगळ्या पार्टिसिपेंट्सला विनंती आहे की कृपया त्यांनी गणपती मंदिर जवळच्या गेटजवळ बरोबर 11 वाजता यावं आणि 10 टीम्सच्या कॅप्टन्सने एक 10 मिनिट अगोदर यावं. आणि टोटल 60 पार्टिसिपेंट्स हा गेम खेळणार आहे. एक 2 तास चालेल. आणि एक विशेष सूचना आहे की जे खेळणार नाही आहेत, जे घरी असतील, तर त्यांच्या घरी कदाचित कोणी एकदम येईल, बेल वाजेल आणि काही डिमांड करेल, तर कृपया घाबरू नका. हा गेमचा पार्ट आहे, त्यांना मदत करा. आणि कोणी खूपच विचित्र वागणूक कोणी दाखवली तर कृपया घाबरू नका आणि पोलीस कंट्रोल रूमला फोन करू नका. हा गेमचा पार्ट असेल. सो थँक्यू सो मच. मी नरेंद्र संचिती यांना विनंती करेन का त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावे. Good morning, everybody. On the occasion of the 75th Independence Day of our country, I wish you all the best and congratulate everybody. First of all, I thank Dr. Sharvari Inamdar, athlete, a sports person, an empowered woman. We are enlightened that you are here, and we were well good. Everybody are happy to listen to you, and you gave a right message. Health is wealth, and at any age you can start and be on the top. We are good sportsman spirits, so we are going to carry all this message surely. With not only children, women and men, and also men will be happy that we need to share something with our wives. Okay, thank you so much for being over here. Also thank all the committee members, everybody who have come forward to help and arrange this wonderful ceremony today. I thank all the security person and the Khosla electrician for helping us set up for the event. Also thank Kapoor Maharaj for arranging a wonderful fellowship after the breakfast fellowship after the event. So thank you everybody for your gracious presence. Thank you. All the best. Okay, after the program we'll have the breakfast. I will request to maintain a discipline. Now we will carry a discipline here also. First, children will stand in. तेरी धूल से बढ़के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू